नमस्कार, मी सीमा शिंदे द 360 अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आता या ठिकाणी आपण बघतोय महाराष्ट्र शासनाकडनं आरोग्य विभागासाठी एक जी-आर आलेला आहे. आता जी-आर तुम्ही म्हणाल मॅडम आत्ताच तर आपण एक जी-आर बघितला होता. येस, यू आर राईट. आता ही जे जी-आर आहेत, दर 2 ते 3 दिवसाला या ठिकाणी जी-आर महाराष्ट्र शासनाकडनं आरोग्य विभागासाठी या ठिकाणी येत आहेत. सो याच्यावरनं तुम्ही गेस करू शकताय की भरतीला या ठिकाणी वेग आलेला आहे. अंतर्गत त्या ठिकाणी चालू आहे की लवकरच या ठिकाणी ऍड कधी येऊ शकते आणि कधी आरोग्य विभागासाठी भरती या ठिकाणी सुरू होऊ शकते. सो आता हा जो जी-आर आहे हा महाराष्ट्र शासनाचा आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे. सो हा जी-आर आलेला आहे 10 जुलैचा. 10 जुलै तारीख सुद्धा या ठिकाणी आहे. सो जी-आर तुम्ही बघा या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागासाठी या ठिकाणी हा जी-आर आहे. सो आता जी-आर आपण बघणारच आहोत. त्या तत्पूर्वी आपण आरोग्य विभागासाठी एक या ठिकाणी बॅच ऑलरेडी फॉर्म केलेली आहे. सो ही जी बॅच आहे रेकॉर्डेड स्वरूपात बॅच आहे आणि 699 मध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज असणार आहेत. ऑलरेडी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिस्कस आपल्या मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे आरोग्य विभागासाठी. सो आता हा जी-आर तुम्ही बघताय की जी-आर जवळपास 2 ते 3 दिवसाला येतोय. सो भरतीला वेग या ठिकाणी आलेला आहे आणि कधी भरती या ठिकाणी होऊ शकते. आता हा जो जी-आर आहे काय आहे बघा. सो गट क व ड संवर्गातील नव्याने पदभरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत. आतापर्यंत जे जी-आर आपण बघितले की ती नवभरती जी नवीन होणार आहे ती भरती त्या संदर्भात जिल्हा निहाय भरती कशी होणार आहे, किती जागा असणार आहे त्या बाबतीत आपण या ठिकाणी मीन्स डिस्कस केलं होतं जी-आर वरती. आता हा जो जी-आर आहे की गट क व ड संवर्गातील नव्याने पदभरती म्हणजे पदांची नवनिर्मिती या ठिकाणी होणार आहे. जवळपास मी तुम्हाला सांगितलं होतं 5,000 पेक्षा जास्त पदांची भरती या ठिकाणी होणार आहे. सो नव्याने पदभरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत हा जी-आर आहे. सो आता जी-आर काय आहे तो बघूया आपण. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सन 2023च्या पदभरतीच्या अनुषंगाने गट क व ड संवर्गाची किती आहे बघा 10,949 पदांची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यापैकी गट क संवर्गाचे 6,046 व गट ड संवर्गाचे 3,519 असे एकूण 9,565 पदे भरून रुग्णसेवेकरता मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता विभागाच्या गट क संवर्गाचे सरळ सेवेच्या कोट्यातील 4,476 पद रिक्त आहेत अजूनही व गट ड संवर्गाच्या सरळ सेवेच्या कोट्यातील 2,465 पदे असे एकूण किती आहेत बघा 6,941 पद रिक्त आहेत. सो यानुसार यामध्ये काय म्हटलेले सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांना या कार्यालयाचे पत्र यस क्रमांक यस अधोरेखित हा जी-आर पूर्णपणे मी आपल्या टेलिग्राम वरती टाकलेला आहे. तुम्ही पूर्ण जी-आर बघू शकता. जी-आर खूप मोठा आहे. सो पूर्ण जी-आर टाकलेला आहे. सो दिनांक 13/6/2025 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदभरतीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. सदर पदभरती प्रस्ताव जो आहे सुधारित करून व पत्र क्रमांक सम आसे असता गट क संवर्ग पदभरती सुधारणा 2026 दिनांक 3/2/2026 अन्वये आयुक्तालयाअंतर्गत असलेली गट क संवर्गाची पदे. ओके. सो आता बघूया गट क संवर्गाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत जी-आरच काय ते समजून घ्या तुम्ही. हा म्हणजे एमपीएससी थ्रू ही पदभरती केली जावी असा जी-आर या ठिकाणी आहे. भरण्याबाबतचा प्रस्ताव व सेवा प्रवेशाबाबतची माहिती सुधारित प्रस्ताव माननीय सचिव एक सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांना सादर करण्यात आलेला आहे. प्रस्ताव तर सादर त्यांनी केलेला आहे की पदभरती जी आहे कशा मार्फत व्हावी एमपीएससी मार्फत व्हावी पण हे काही डिसाइडेड नाही अजून काही त्या ठिकाणी म्हणजे ठरलेलं नाहीये की एमपीएससी बाबतच होईल असं काही अजून त्यांनी सांगितलेलं नाही. म्हणजेच फक्त एक प्रस्ताव त्यांनी सादर केलेला आहे. सो सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबईने संदर्भ क्रमांक 1 अन्वये भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा केलेली असून त्यामध्ये इतर सर्व विभागाचा समावेश आहे परंतु आपले सार्वजनिक आरोग्य विभागाचा समावेश असल्याचे दिसून या ठिकाणी येत नाहीये. सो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की पदभरती ही एमपीएससी मार्फत करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी केलेला आहे पण ती एमपीएससी मार्फत होईल टीसीएस मार्फत होईल की आयबीपीएस मार्फत होईल हे अजून कन्फर्म
या ठिकाणी केलेलं नाहीये. सो आता सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय संदर्भ 2 याच्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विभागामध्ये 10 व त्याहून अधिक वर्ष कंत्राटी सेवा पूर्ण करणाऱ्या यस 15,010 इतक्या कर्मचाऱ्यांना एका वेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पद निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्याच्या कारवाईस मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. जे कंत्राटी सेवा ज्यांनी 10 पेक्षा अधिक वर्ष पूर्ण केलेली आहे त्यांच्यासाठी आहे. सदर पदे अधिसंख्य म्हणून निर्माण करण्यात आलेली आहेत. त्यामुळे सदरील पदे ही जाहिरातीद्वारे पदभरती प्रक्रियेत येत नाही. जाहिरातीद्वारे हे येणार नाही याच्यामध्ये. स्वतःचे संदर्भ क्रमांक 3 अन्वये राज्यातील 50% यस व त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या ज्या नवनिर्मित आरोग्य संस्था आहेत, आपण याच्यावर विषयी जे आर ऑलरेडी बघितला होता. 259 आरोग्य संस्थांसाठी आकृती बंध आपण बघितलेला आहे की ऑलरेडी तयार झालेला आहे की कुठल्या म्हणजे आरोग्य संस्थेसाठी किती पद रिक्त आहेत. यस, हे मी मागच्या जी आर मध्ये तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलं होतं. सो 7,955 पदांपैकी उच्च स्तर सचिव समितीने 2,732 पदे वगळून 5,223 पदे नव्याने निर्माण करण्यास व आरोग्य संस्थेचे काम का सुरू करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी 5,000 पेक्षा पदभरती होणार आहे. सो हे आपल्या ह्या जी आर नुसार तर दिसतंय. त्याचबरोबर नवनिर्माण पद होणार आहे त्या ठिकाणून. हे आपण बघितलं 50% व त्यापेक्षा अधिक बांधकाम. यस, दॅट वी हॅव डिस्कस राईट नाव. सो यानुसार आपण ते डिस्कस केलेलं आहे. आता गट क व गट ड मधील रिक्त पदे जे आहेत ते भरणे आवश्यक आहेत. सदस्थिती सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक परिमंडळ यांच्याकडून प्राप्त माहिती करून वरून गट क व क ची रिक्त पदे 5,307 आहे व गट ड ची रिक्त पदे किती आहेत? 1,888 आहेत. सो अशी एकूण 7,195 पद रिक्त आहेत. सो सदरील रिक्त पदांची पदभरती करायची झाल्यास खालील बाबींची आवश्यकता आहे. सो अशा पद्धतीने हा जी आर या ठिकाणी आहे. गट क व ड संवर्गाची बिंदू नामावली तयार केलेली आहे. मागासवर्गीय विभागामार्फत त्याची पडताळणी होणे आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने बिंदू नामावली तपासणी करता 13/7/26 पर्यंत मागासवर्गीय कक्षास सादर करण्याच्या सूचना सो संबंधित जे काही नियुक्त प्राधिकारी आहेत त्यांनी दिलेली आहे, देण्यात आलेली आहेत. सो अशा पद्धतीने हा या ठिकाणी पूर्ण जी आर आहेत आणि हा पूर्ण जी आर आपण आपल्या टेलिग्राम चॅनल वरती टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदा आणि त्याची लिंक जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मी दिलेली आहे. सो अशा पद्धतीने हा जी आर आहे की कोण या ठिकाणी म्हणजे कोणामार्फत ही एक्झाम घेण्यात येईल हे या ठिकाणी फिक्स असं काही सांगितलेलं नाहीये. सो सदरील पदे भरण्याबाबतची यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय यस यानुसार दिनांक 15/3/23 अन्वये TCS ION म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या मार्फत करण्यात आलेली होती. त्याबाबतचा शासन निर्णय सोबत शीर्घ संदर्भाकरता सादर. सो म्हणजे TCS म्हणजे थ्रू झालेली होती. मागची जी पदभरती झाली ती 2023 ला, पण आता ही MPSC थ्रू होईल, IBPS थ्रू होईल किंवा मग टाटा थ्रू होईल हे काही या ठिकाणी फिक्स नाहीये. तुम्ही बघू शकताय. सो त्याच्या संदर्भात अजून काही फिक्स सांगण्यात आलेलं या ठिकाणी नाहीये. सो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय की नव्याने पदभरती करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडून त्यांच्याकडील गट क व ड संवर्गातील रिक्त पदे तसेच संभाव्य रिक्त पदांचा समावेश करून मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्याबाबत व पदभरती प्रक्रिया TCS ION यस अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत करण्यात यावी याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन पण आदेश व्हावेत ही विनंती आहे. म्हणजेच या ठिकाणी MPSC थ्रू होऊ शकते पदभरती किंवा TCS थ्रू देखील होऊ शकते. यस, तर त्या हिशोबाने तुम्हाला आता या ठिकाणी अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. जरी तुम्ही तुमच्या अभ्यासाची स्पीड आतापर्यंत स्लो असेल तर ती स्पीड वाढवा मी तर म्हणेल, कारण की या ठिकाणून भरती जी आहे ती कधी होऊ शकते. जी आर वेळोवेळी या ठिकाणी येत आहेत, म्हणजे याच्यावरून तुम्ही समजू शकता की भरतीला या ठिकाणी वेग आलेला आहे आणि आकृतीबंध ऑलरेडी त्याच्यासाठी तयार झालेला आहे, जे की पदसंख्या सगळं रेडी झालेलं आहे. जिल्हा निहाय सुद्धा आपण जी आर या ठिकाणी घेतलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे, हेच मला या मार्फत तुम्हाला सांगायचं आहे. सो अशा पद्धतीने आपली बॅच आहे आरोग्य विभागासाठी.
येस, आरोग्य विभाग भरती 2026 साठी रेकॉर्डेड बॅच आहे. बॅच जर बघाल तुम्ही एकदम आपण मुबलक फीस मध्ये फक्त आणि फक्त 699 रुपीज एवढ्या फीस मध्ये ही बॅच आपण ठेवलेली आहे या ठिकाणी. सो तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी ऍडमिशन करू शकताय. ऍडमिशन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, प्ले स्टोअरला जाऊन आपलं द 360 अकॅडमीचं ऍप तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि त्या ठिकाणी सरळ सेवेच्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही बॅच परचेस करू शकताय, किंवा आपल्या ऍपची जी लिंक आहे ती ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली आहे. तुम्ही त्यावरून देखील ऍप डाउनलोड करू शकताय. सो अशा पद्धतीने ग्रामसेवक भरती 2026 सुद्धा आहे. रेकॉर्डेड स्वरूपात आहे बॅच आणि याची देखील फीस 699 मध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. महिला व बाल विकास विभाग भरती याची देखील बॅच आपल्याकडे आहे. सो 499 मध्ये तुम्हाला ही बॅच या ठिकाणी मिळणार आहे. सो अशा पद्धतीने कुठली बॅच तुम्ही घेऊ शकता. वनरक्षक भरती बॅच आहे 2026 साठी. सो कुठली बॅच तुम्ही या ठिकाणून परचेस करू शकताय. सो थँक्यू सो मच.